नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएस एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 18 आहे, ज्यामध्ये आपण भारतीय रेल्वे पदभरती 2025च्या जे आपलं आवडतं पद आहे आरआरबी ग्रुप डी या पदभरतीसाठी आपण परिपूर्ण सीबीटीचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपण दररोज नियमित आपण जे आहे विषयानिहाय अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक विषयाची अतिशय महत्त्वाची व त्यासोबतच आपण PYQ म्हणजेच की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील सोडवलेले आहेत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अंदाज वर्तवता येणारा असेल। आणि जर तुम्ही मराठी भाषेमधून आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का आपण परिपूर्ण आरआरबी ग्रुप डी ची संपूर्ण सिरीज मराठी भाषेतून आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत। चला मित्रांनो, पाहून आजच्या भाग 18 मधील इतिहास या विषयामधील आता काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक असा आहे, जो की प्रश्न पहिला, भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते त्रैमासिक सुरू केले? जे की त्रैमासिक म्हटलेलं आहे या ठिकाणी, जे की भाऊ महाजन यांनी। तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की ज्ञानदर्शन। तर ज्ञानदर्शन हे जे आहे त्रैमासिक जे की भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं आहे आणि कधी केलेलं आहे असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर ते आहे 1854 साली। थोडक्यामध्ये 1854 साली जे आहे जे की हे त्रैमासिक सुरू करण्यात आलेलं आहे। ज्ञानदर्शन भाऊ महाजन यांनी केलेलं आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न दुसरा असा आहे, सत्य शोक आणि ज्ञान हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे होते? सत्य शोक आणि ज्ञान। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की यापैकी नाही, म्हणजेच की ते ज्ञानोदय किंवा ज्ञानप्रसार किंवा ज्ञान संवर्धन या कोणत्याही वृत्तपत्राचं ते जे आहे जे की ब्रीदवाक्य नव्हतं। तर हे कोण्या वृत्तपत्राचं होतं? तर ते आहे ज्ञानप्रकाश। ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचं थोडक्यामध्ये हे जे आहे ब्रीदवाक्य होतं, त्यामुळे ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होईल आणि हे याचं योग्य उत्तर आहे। तर थोडक्यामध्ये तुम्ही हे जे आहे लक्षात ठेवा, कारण का आपल्याला परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न हा थोडक्यात विचारला जाऊ शकतो। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे, ब्राह्मणांनी ब्राह्मणोत्तरांना संस्कृत शिकवावे की नाही या विषयावरून कोणत्या वृत्तपत्रामध्ये चांगलीच जुंपली होती? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की ज्ञानोदय आणि ज्ञानप्रकाश या दोन वृत्तपत्रामध्ये जे आहे थोडक्यामध्ये चांगलीच जुंपली होती, जे की ब्राह्मणांनी ब्राह्मणोत्तरांना संस्कृत शिकवावे की नाही या विषयावरून ऑप्शन नंबर अ हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। थोडक्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे जे की डीप लेवलचे क्वेश्चन जास्तीत जास्त जे की आपल्या ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुमचा परिपूर्ण अभ्यास असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर पुढील आपला चौथा प्रश्न असा आहे, सत्यशोधक समाजातर्फे सत्यशोधक विवाह पद्धतीत मंगलाष्टक कोण म्हणायचे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की स्वतः वराने 2 वधूने 2 उपस्थितांनी 1 असे जे आहे थोडक्यामध्ये सत्यशोधक समाजातर्फे सत्यशोधक विवाहामध्ये जी काही मंगलाष्टका गाण्याची विवाह पद्धत होती ती या प्रकारची होती, की स्वतः वराने 2 गायचं, वधूने 2 आणि उपस्थितांनी 1 असे जे आहे ही प्रकारची होती। तर ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तसे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आरआरबी ग्रुप डीच्या 100% परिपूर्ण तयारीसाठी अजून आपले ही टेस्ट सिरीज व नोट्स घेतला नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा जो तुम्हाला हा नंबर स्क्रीनवर दिसत आहे यावर देखील तुम्ही मेसेज करून आरआरबी ग्रुप डी साठी असलेलं संपूर्ण काही अतिसंभव प्रश्नसंच व त्यासोबत त्यामध्ये तुम्हाला नोट्स देखील पुरवल्या जाते, जे की परिपूर्ण मराठी भाषेमधून तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेले आहे। जे कोणी विद्यार्थी आता मराठी भाषेतून तयारी करत असतील त्यांना आता नोट्स देखील वाचण्यासाठी आपण प्रोव्हाइड करून दिलेले आहेत व त्यासोबतच टेस्ट सिरीज देखील आपण तुम्हाला उपलब्ध करून दिले, ज्याद्वारे तुमचा परीक्षा पेपर पॅटर्नचा 100% अभ्यासक्रम हा कव्हर होणारा असेल। सर्व काही ते आहे सॉफ्ट कॉपी मध्ये ठेवण्यात आलेलं आहे PDF फॉर्मॅट मध्ये, आणि त्याची प्राइस फक्त आपण 400 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड नोट्स हे 200 रुपयामध्ये मिळणारे आहेत, तर टेस्ट सिरीज हे देखील तुम्हाला 200 रुपयामध्येच मिळणारे आहे। तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लगेच या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देण्यात आली आहे त्यावर देखील तुम्ही मेसेज करून सर्व काही एकाच ठिकाणी 100% आरआरबी ग्रुप डीचा अभ्यासक्रम हा मिळवू शकता। मित्रांनो, ज्यांना मराठीमधून तयारी करायची आणि ज्यांना 100% एक्झाम क्रॅक करायची आहे त्याने नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, इसवी सन 1875 ते 77 या काळात
सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते, जे की या कालांतरामध्ये. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की विश्राम रामजी धोले हे जे आहे 1875 ते 77 या काळामध्ये सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 6वा असा आहे. माप मुंगुडकर यांच्या मते अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करणारी पहिली व एकमेव संस्था खालीलपैकी कोणती. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ब, जे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे जे आहे जे की पहिली संस्था आहे जे की अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी संस्थात्मक प्रयत्न करणारी पहिली संस्था डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न 7वा. ब्राह्मणोत्तर पक्षाचे नामांतर करून खालीलपैकी कोणते नाव ठेवण्यात आले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ब्राह्मणोत्तर पक्षाचे नामांतर झालेच नाही. तर नामांतर जे आहे जे की झालेलं नाही, म्हणून ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 8वा आपला. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी ॲलन ह्यूम यांचा उपयोग डॅश म्हणून करायचा होता. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, एक विद्युत वाहक म्हणून जे आहे थोडक्यामध्ये करायचा होता ॲलन ह्यूम यांचा वापर. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न 9 असा आहे आपला. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या लग्नास गांधी लग्न असं जे आहे जे की नाव दिलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, वरीलपैकी एकही नाही. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मते जे गांधी लग्न होतं ते असं होतं की विनाकारण कोणताही खर्च न करता केवळ हार घालून लग्न करणे हे जे आहे थोडक्यामध्ये त्यांनी जे आहे जे की गांधी लग्न म्हणून जे आहे जे की संबोधलेलं होतं, म्हणून ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, वरीलपैकी एकही नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 10वा असा आहे. भाऊराव साबरमती आश्रमात जेव्हा मला जमले नाही ते तुम्ही यशस्वी करून दाखवले असं महात्मा गांधींनी डॅशला भेट दिल्यानंतर कौतुक केले. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसला जेव्हा भेट दिल्यानंतर त्यांनी जे आहे हे उद्गार म्हटलेलं होतं. ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला. हरिभाऊ फाटक व बाबू काका कानिटकर यांनी महर्षी वीर शिंदे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे असहकार चळवळी दरम्यान नेतृत्व करण्यास विनंती केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, थोडक्यामध्ये पुणे या ठिकाणचं आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की 12वा प्रश्न आहे आपला. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या कार्यातून निवृत्त झाल्यानंतर महर्षी शिंदे हे डॅश यांचे आचार्य म्हणून दक्षिणेत गेले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ब्राह्मो समाज यांचे जे आहे आचार्य म्हणून दक्षिणेत गेले. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की आपला प्रश्न 13वा असा आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणता लेख लिहून शिमगा सणावर टीका केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की सुधारक वृत्तपत्रात पंच जगण्याचा हंगाम हे जे आहे थोडक्यामध्ये लिहून जे की शिमगा सणावर जे आहे जे की टीका केलेली आहे. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो इतिहास विषयामधील आपले आजच्या या व्हिडिओमधले काही आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत इतिहास विषयावरील प्रश्न, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये देखील विचारण्याची दाट संभाव्यता दर्शवत असतात. त्यामुळे जर तुम्हाला हे संपूर्ण प्रश्नांचा रेग्युलरली सराव करायचा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी आपण क्यूज मार्फत देखील तुम्हाला प्रश्न अवेलेबल करून देत असतो आणि ज्यांनी कोणाला सर्व काही आरआरबी ग्रुप डी साठी मराठी भाषेमधून टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप सिलेक्शनच्या लिंकला क्लिक करून त्या ठिकाणी 400 रुपये फीस पेड करून नोट्स व टेस्ट सिरीज तुम्ही दोन्ही पण घेऊ शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माझ्यासोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.